नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत उपवासाचा भगरचा भात. तर लवकर बनतो आणि खूप छान लागतो. तर नक्कीच तुम्हाला हा भगरचा भात खायला आवडेल. खूप सिंपल रेसिपी आहे. चला तर सुरू करूयात. मी इथं पातेल्यामध्ये घेतलेलं आहे तूप 2 चमचे, त्याचबरोबर भगर 1 वाटी, हे तेलात तळलेले शेंगदाणे आहेत, 2 ते 3 मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत बारीक. आणि आता तुपाला गरम व्हायला ठेवलेलं आहे गॅसवर. ते गरम झाले की लगेच आपल्याला याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. मिरच्या छान भाजल्या की त्यामध्ये आपल्याला जे तळलेल्या शेंगदाणे होते त्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. तळल्याने खूप जास्त चांगली चव येते शेंगदाण्याच्या कूटाला. तर हे कूट आपण टाकून घेणार आहोत पातेल्यामध्ये आणि याला पण छान तुपामध्ये भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर ही भगर मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ 2-3 पाण्याने, आणि ही पण मी या कुटामध्ये ॲड करणार आहे. छान तुपामध्ये भाजून घ्यायचे भगर आणि अगदी 1 ते 1.5 मिनटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपली खूप छान मोकळी अशी भगर तयार होईल. तर अगदी 1 ते 1.5 मिनटासाठी तुम्ही इथे झाकण ठेवा. आणि 1 ते 1.5 मिनटं झालेलं आहे. आता बघूयात आपली भगर कशी झाली. तर इथं आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. 1 वाटी भगर घेतली होती तर 2.5 वाटी आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत गरम. मी मोजून पाणी घेतलं होतं गरम करायला. आणि लागलंच तर आपल्याला थोडीशी झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, नाहीतर गरजही नाही. तर इथं भगर म्हणजे उकळली आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार. तर याला शिजायला ठेवूयात मीडियम गॅसवर 10 मिनटासाठी. आणि 10 मिनटानंतर अशा प्रकारे झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायची गरज वाटत आहे, तर मी अर्धी वाटी पाणी टाकून घेत आहे आणि डबल याला शिजवायला ठेवत आहे. थोडंसं झाकण ठेवून डबल याला एक वाफ येऊ देऊ. हे बघा, अशा प्रकारे मला थोडंसं असं कणी असल्यासारखं वाटलं, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, अर्धी वाटी. त्याला झाकून ठेवून 1 ते 2 मिनटासाठी आणि मग डबल बघूयात कशी होती आपली भगर. तर इथे 1 मिनटं झालेलं आहे आणि ही भगर खूप छान झालेली आहे. तर ही सर्व करायला तयार आहे. खूप छान लागते, मोकळी झालेली आहे. इथे आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. गरमागरम खायला खूप छान लागते. तो उपवासाला तुम्ही साबुदाणा भिजू घातलेला नसेल तर अशी भगर बनवा. खूप पटकन झटपट बनते, जास्त वेळ लागत नाही आणि साधी सिंपल आहे आणि खायला पण छान लागते. तर नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन मिळतं नवीन रेसिपी तयार करायला. तर चव मराठी मातीची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.